आपण आपल्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक्सपर्ट्स जसं डॉक्टर्स किंवा ज्योतिषी यांचं कन्सल्टेशन सल्ला घेतो आणि त्यांनी दिलेल्या सर्व्हिसबद्दल त्यांना फीस किंवा मोबदला देतो. त्यांचा तो हक्क असतो आणि आपलं कर्तव्य पण याचबरोबर एकमेकांच्या बरोबर कुठल्याही कर्मबंधनात न अडकण्यासाठी हे एनर्जी एक्सचेंज फार महत्त्वाचं आणि जरुरीचं पण आहे. पण आपण जेव्हा सोशल मीडियावरती वेगवेगळ्या लोकांचे सल्ले ऐकतो, ते आचरणात आणतो आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो, तेव्हा आपण त्यांना एनर्जी एक्सचेंज करतो का? त्यांना प्रत्यक्ष जाऊन फीस देणं तर पॉसिबल नाही आहे, पण हे एनर्जी एक्सचेंज आपण एका वेगळ्या प्रकारे करू शकतो. कसं, याची एक सोपी आयडिया मी तुम्हाला आज देणार आहे. ओव्हरऑल महिन्याच्या शेवटी पूर्ण महिन्याभरामध्ये आपण जे काही सल्ले सोशल मीडियावरती ऐकले, ज्याचा आपल्याला उपयोग झाला, त्या सगळ्यासाठी एक ठराविक रक्कम, ती ₹50 असो 100, तुमच्या मर्जीप्रमाणे बाजूला ठेवून देवळात किंवा गरजू व्यक्तींना दान देऊ शकतो, या इंटेन्शननी की पूर्ण महिनाभरामध्ये मी ऐकलेल्या या सल्ल्याबद्दल हे एनर्जी एक्सचेंज आहे.